बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली, तर कर्जाचे नियमित हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचं स्पष्ट केलंय। सन 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नामदार फडणवीस यांनी जाहीर केलं। दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। तर लाडकी बहीण योजना यापुढेही चालू राहणार आहे। राज्याच्या पर्यटन विकासासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। हा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांना समर्पित केल्याचंही त्यांनी नमूद केलं। राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। मुख्यमंत्र्यांनी नामदार अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाल्याचं सांगत यंदाचा अर्थसंकल्प त्यांना समर्पित केल्याचं जाहीर केलं। आजच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर नियमित कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय। राज्यातील कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रात संतुलित वाढ झाल्यानं राज्याचा विकास दर 7.9% गेल्याचं नामदार फडणवीस यांनी सांगितलं। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्याचवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेही राज्यात चालू राहील, त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। राज्यात पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देऊ असं सांगत मुंबईसह दुबई आणि सिंगापूरमध्ये विशेष पर्यटन गुंतवणूक केंद्र सुरू केली जातील। सुवर्ण महोत्सवी वर्ष असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला निधी दिला जाईल। कोल्हापूर आणि मुंबईनंतर नागपूर जिल्ह्यात तिसरी चित्रनगरी विकसित केली जाईल। धार्मिक पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची वेगवान अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, ग्रामीण विकास आणि महिला यांच्यासाठीच्या 5 मोठ्या योजना जाहीर केल्या। स्मार्ट शेतीला भर देत महाविस्तार AI योजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली। तर ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही त्यांच्यासाठी वसुधा मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांचा समावेश करण्यात आलाय। तर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विशेष कार्यक्रम राबवणार आहे। सन 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध योजना राबवली जाणार आहे। त्यातून 12 खेळांसाठी जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्र सुरू केली जातील। 2026 सालच्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठी भाषेतील ग्रंथसंपदा अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी तसंच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी सादर केली जाणार आहे। तर आरोग्य विभागाच्या सेवा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना होईल। राज्याच्या पायाभूत सुविधांवरही या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे। त्यामध्ये महामार्ग, जलवाहतूक, बंदर आणि मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे। हरित महाराष्ट्र योजनेतून राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाईल। तर गतिमान सुशासनावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकसित महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट म्हणता येईल।